नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत जे आहे 1457 पदांची जे मित्रांनो ITI इन्स्ट्रक्टर या पदासाठी जे मित्रांनो जाहिरात जी आहे प्रसिद्ध केलेली आहे। त्या संदर्भात मित्रांनो आपण सुरुवातीलाच एक व्हिडिओ पाहिलेला आहे, ज्यामध्ये आपण संपूर्ण जाहिरातीचं मार्गदर्शन केलेलं आहे, ज्यामध्ये संपूर्ण कोणकोणती पदे उपलब्ध आहेत त्यामध्ये आणि कोणकोणत्या पदाकरता काय एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार असेल त्या संदर्भात आपण त्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे। तर मित्रांनो, त्या व्हिडिओला खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी जे आहे प्रश्न केलेले आहेत की सर या परीक्षांसाठी सिलेबस काय असेल, एग्जाम पॅटर्न काय असणार आहे, नेगेटिव्ह मार्किंग आहे का नाही, निवड पद्धत काय आहे, वेतन श्रेणी काय आहे, अशा प्रकारची अनेक प्रश्न जे आहे कमेंट्स बॉक्सद्वारे आम्हाला विचारलेली आहे। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये अशा संपूर्ण कमेंट्सचे मित्रांनो आपण रिप्लाय देणारे आहोत आणि संपूर्ण जी आहे माहिती मिळवणार आहोत। तर मित्रांनो, जर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू इच्छित असाल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। तुम्ही ITI बॅकग्राऊंडचे असाल, डिप्लोमाचे असाल किंवा इंजिनिअरिंग कंप्लीट झालेला असेल तर या सर्वांसाठी आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा असणारा आहे। तर मित्रांनो, आपण पाहूया की सुरुवातीला जे आहे महाराष्ट्र शासनामार्फत जे आहे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या मार्फत ही जी आहे जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, जे की आपण कालच पाहिलेली आहे। तर हा जाहिरात संबंधीचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर पाहून घेऊ शकता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक जी आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे। तर मित्रांनो, आपण सुरुवातीचा जो प्रश्न आहे की वेतन श्रेणी बाबतचा त्या संदर्भात आपण थोडी चर्चा करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी जे तुम्हाला आता वेतन श्रेणी मिळणार आहे जे ITI इन्स्ट्रक्टरसाठी, जे की 7व्या वेतन आयोगानुसार मिळणार आहे आणि जे वेतन स्तर आहे S14 जे की 38,700 ते 1,22,800 एवढं जे आहे मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी वेतन श्रेणी मिळणारी असेल आणि हे त्यासोबतच तुम्हाला प्लसमध्ये अन्य भत्ते देखील मिळणारे असतील, जे की शासनामार्फत जे असतात रेग्युलरली भत्ते ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळणारे असतील। 38,700 ते 1,22,800 एवढे जे आहे मित्रांनो त्या ठिकाणी तुमची सॅलरी असणारी आहे। तर जाहिरातीमध्ये जे आहे सुरुवातीलाच त्यांनी जे वेतन श्रेणी आहे त्याबाबत मेन्शन केलेलं आहे। जर तुम्ही जाहिरात स्पष्टपणे पाहिली असेल तर त्यामध्ये तुम्हाला हे संपूर्ण काही पाहायला मिळालं असेल। तर तुम्ही जाहिरात अजून पाहिली नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथून जाहिरात जी आहे ती पाहू शकता। त्यानंतरचा जो दुसरा प्रश्न आहे जो की एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस। तर एक्झाम पॅटर्न काय आहे, सिलेबस काय आहे या संदर्भात आपण थोडक्यात चर्चा करूया। तर जे मित्रांनो जे पद आहे, ज्या पदाचं नाव आहे शिल्प निदेशक, ज्याला की ITI इन्स्ट्रक्टर असं म्हटलं जातं। तर मित्रांनो, ITI इन्स्ट्रक्टर या संदर्भात देखील खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज आहेत की सर ही भरती परमनंट आहे का टेम्पररी कंत्राटी बेस, कारण का खूप साऱ्या भरत्या यांच्या देखील टेम्पररी झालेल्या आहेत। तर मित्रांनो, ही जी आहे महाराष्ट्र शासनामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ही तुमची परमनंट असणारी भरती आहे। तर परमनंट लेवलची भरती असणाऱ्या जे काही शासकीय गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत ITIचे त्या ठिकाणी तुम्हाला ही जी आहे ते मिळणारी जॉब आहे, गव्हर्नमेंट ITI मध्ये मिळणारी ही जॉब आहे। तर आता आपण पाहूया की याच्यामध्ये विषय निहाय प्रश्न संख्या काय आहे आणि कोणकोणते विषय आहेत आणि निवड पद्धत काय असणारी असेल। तर ज्यामध्ये सुरुवातीला त्यांनी सांगितलेलं आहे या पदासाठी की जे की मराठी लँग्वेजचे 15 क्वेश्चन असणारे असतील, इंग्लिश लँग्वेजचे 15 क्वेश्चन असणारे असतील, जनरल इंटेलिजन्सचे 15 क्वेश्चन असणारे असतील आणि जनरल नॉलेजचे 15 क्वेश्चन असणारे असतील। यासोबतच मित्रांनो अजून एक प्रश्न आहे की खूप सारे विद्यार्थी जे आहे ट्रेड रिलेटेड देखील क्वेश्चनचं जे सिलेबस जे आहे त्या संदर्भात देखील कन्फ्यूज आहे, तर आपण त्या संदर्भात देखील यानंतर डिस्कस करणार आहोतच। तर दर्जा जो आहे याचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा या सर्व प्रश्नांचा जी तुमची प्रश्नपत्रिका येणारी असेल या 60 मार्कांची किंवा 60 क्वेश्चनची जी प्रश्नपत्रिका येणारी असेल याचा दर्जा जो असणार आहे तो फक्त 10वी लेवलचा असणारा आहे। जर तुम्ही आपले ITI इन्स्ट्रक्टरचे रेग्युलरचे व्हिडिओ जे आता इथून स्टार्ट होतील ते तुम्ही जर मित्रांनो डेली पाहिला तर 100% ITI इन्स्ट्रक्टरचे तुम्ही या परीक्षेमध्ये पास व्हालच। तर यामध्ये जो मित्रांनो परीक्षा दर्जा आहे तो देखील आता आपण डिस्कस करू। तर परीक्षेचा दर्जा 10वी लेवलचा आहे आणि जो माध्यम असणारा असेल तो आहे मराठी व इंग्रजी। तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोणत्याही भाषेतून परीक्षा जी आहे देऊ शकाल, मराठी आणि इंग्रजी या दोन्ही मोडमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर जो आहे तो तिथे उपलब्ध असणारा असेल। तर एकूण प्रश्न संख्या आपण पाहिलेली आहे 60 आहे, प्रत्येक सेक्शनचे 15-15 क्वेश्चन आहेत आणि प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण असणार आहेत। अशा प्रकारे 60 प्रश्नांचे 120 गुण या ठिकाणी होणारे असतील आणि जो कालावधी आहे तुम्हाला 120 गुणासाठी जो की
1 तास असणारा असेल. तर 1 तासामध्ये तुम्हाला 60 प्रश्न सोडवायचे आहेत 120 गुणाचे. आणि तुम्हाला जी परीक्षा असणारी असेल ती तुमची ऑनलाईन असणारी CBT बेस असणारी असेल, जे की ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये ही परीक्षा होणारी असेल. तर अजून एक मित्रांनो, जे IBPS लेवल आहे, IBPS ज्या प्रकारे परीक्षा घेते त्या प्रकारेच ही परीक्षा तुमची ऑनलाईन होणारी असेल. फक्त IBPS ही परीक्षा घेईल की नाही हे अजून निश्चित झालेलं नाही आहे. फक्त ही परीक्षा जी आहे ऑनलाईन मोडवर होईल किंवा कोणत्या कंपनीला ही परीक्षा दिली जाईल या संदर्भात अजून काही नाही आहे. फक्त ऑनलाईन मोडवर परीक्षा घेतली जाईल या संदर्भात सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता पाहिलं असेल याचा जो एक्झाम पॅटर्न आहे या प्रकारे असणार असेल थोडक्यामध्ये. आता आपण पाहूया की सिलेबस काय आहे. तर सिलेबस संदर्भात देखील नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर सिलेबसमध्ये म्हटलं आहे जनरल इंटेलिजन्सी ॲज पर स्टँडर्ड सिलेबस, म्हणजे की जे इतर परीक्षांना असतं, जे की रिझनिंगच्या सेक्शनमध्ये ज्यामध्ये नंबरिंग असतात, त्यानंतर ॲनॉलॉजिकल असतात, ते संपूर्ण काही यामध्ये असणार असेल. जनरल इंटेलिजन्स मराठी लँग्वेजमध्ये जे काही सिलेबस कव्हर करण्यात ते आता आपण पाहूया. तर मराठी लँग्वेजमध्ये मित्रांनो पार्ट ऑफ सेंटेन्स ज्यामध्ये कर्ता, कर्म, क्रियापद वगैरे या प्रकारचे असणार असेल. त्यानंतर टेन्स 3 टाइप्स, जे वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ टेन्स देखील विचारले जाणार असतील. त्यानंतर काइंड ऑफ सेंटेन्स, आयडेंटिफिकेशन ऑफ समास, चेंज ऑफ जेंडर, चेंज ऑफ नंबर, सिनोनियम, अँटोनियम, करेक्शन ऑफ सेंटेन्स, अनसीन पॅसेज, आयडेंटिफिकेशन ऑफ प्रयोग या प्रकारचा जो सिलेबस आहे मराठी ग्रॅमरसाठी देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, ITI इन्स्ट्रक्टरसाठी आपली स्पेशली एक बॅच जी की मित्रांनो लाईव्ह बॅच स्टार्ट होणारी आहे. जर तुम्ही त्यासाठी इच्छुक असाल तर आज रजिस्ट्रेशन करून घ्या. ज्या विद्यार्थ्यांना ITI इन्स्ट्रक्टरसाठी प्लस टेक्निकलचे क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येतील. जे व्यावसायिक क्वेश्चन आहे जे की सांगितलेलं आहे त्या प्रकारे तुमच्या पदानुसार तुम्ही कोणत्याही पदाकरता अप्लाय केला, म्हणजे तुम्ही कोणत्याही ट्रेडमधून अप्लाय करत असाल, तुमच्या ट्रेडनुसार तुम्हाला त्या ठिकाणी टेक्निकल क्वेश्चन जे आहे ते प्रोव्हाइड करून दिले जातील विथ सिलेबस सोबत. तर मित्रांनो, तुम्ही आजच आपली ती बॅच जो आहे मित्रांनो जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या बॅचची आहे जॉईनिंग लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. त्यासोबतच आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला फ्री स्टडी मटेरियल देखील प्रोव्हाइड केलं जाणार असेल या पदासाठी. मित्रांनो, आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या. त्यानंतर आपण पाहूया इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश लँग्वेजमध्ये काय सिलेबस आहे. तर इंग्लिश लँग्वेजमध्ये मित्रांनो questions in this component will be designed to the test the candidate understanding and knowledge of English language and will be based on spot the error, fill in the blanks, synonym, antonym, spelling, misspelled words, idioms, phrase, one word substitution, improvement of sentence, active voice, passive voice, verbs, conversion into direct, indirect, direct, narration, सफिंग ऑफ सेंटेन्स, पार्ट ऑफ स्पीच, कंप्रेशन पॅसेज. तर या प्रकारे जे आहे थोडक्यात तुम्हाला येथे या सिलेबस असणार असेल इंग्लिशचा, जो की इतर परीक्षांना असतो त्याच प्रकारे या परीक्षांना देखील तुमचा सिलेबस असणारा असेल. तर मित्रांनो, तुम्ही यासाठी जर मराठी ग्रॅमर किंवा जनरल इंग्लिश किंवा इंटेलिजन्ससाठी जर तुम्ही इतरत्र कुठेही बुक्स जर परचेस करण्याचा विचार करत असाल तर मित्रांनो, तुम्हाला ई बुक जे आहे अगदी अफोर्डेबल प्राईसमध्ये आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला ई बुक घ्यायची असेल ज्यामध्ये तुम्हाला या संपूर्णची इम्पॉर्टंट नोट्स जे मित्रांनो प्रोव्हाइड करून दिले जात आहेत ITI इन्स्ट्रक्टरसाठी, तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे. तुम्ही तिथून त्याचा डेमो थोडक्यात पाहू शकता मित्रांनो आणि तिथून तुम्ही तो परचेस करू शकता. तर मित्रांनो, डेमो तुम्ही नक्की पहा. जर आवडलं तर खरेदी करा, नाहीतर मार्केटमध्ये खूप महागड्या रेटचे देखील पुस्तकी अवेलेबल आहे, तुम्ही ते देखील परचेस करू शकता. परंतु मित्रांनो, तुम्हाला कमी आणि अफोर्डेबल प्राइसमध्ये ही ई बुक जी आहे ती प्रोव्हाइड केली जात आहे, ज्यामध्ये तुमचं संपूर्ण इन्स्ट्रक्टरचं जे नॉन टेक्निकलचा सिलेबस आहे तो कव्हर केला जात आहे. त्यासोबतच तुम्हाला टेस्ट सिरीज देखील प्रोव्हाइड केले जात आहे. तर मित्रांनो, पाहूया आपण जनरल नॉलेज सेक्शन. जनरल नॉलेजमध्ये जॉग्रफी, एन्व्हायरमेंट, सोशल हिस्ट्री, करंट अफेअर्स, क्वेश्चन्स अबाउट महाराष्ट्र. तर थोडक्यात महाराष्ट्र संबंधित क्वेश्चन असतील, ज्यामध्ये जॉग्रफीचे, एन्व्हायरमेंटचे, सोशल हिस्ट्री आणि करंट अफेअर्स. करंट अफेअर्स हा महत्त्वाचा मुद्दा आहे प्रत्येक परीक्षांसाठी. करंट अफेअर्स प्रत्येक परीक्षामध्ये प्रश्न जे आहे ते विचारले 100% जातातच. तर मित्रांनो, जनरल नॉलेजचे तेवढा काही मोठा सिलेबस नाही आहे, थोडक्यात आहे, जे की आपल्या डेली लेक्चरमध्ये देखील तुम्ही कव्हर करू शकता. जर मित्रांनो तुम्ही आपले रेग्युलरली लेक्चर पाहत राहिलात, आपले लाईव्ह टेस्ट जर सॉल्व्ह करता राहिला, 100% मित्रांनो तुम्हाला इतरत्र मार्केटमधले कोणतेही महागडे पुस्तक खरेदी करण्याची गरज नाही. आपली फ्री मॉक टेस्ट देखील मित्रांनो ज्या प्रकारे म्हाडाला उपयोगी पडली त्याच प्रकारे तुम्हाला या परिस्थितीत देखील आमची टीम जी आहे मित्रांनो तुम्हाला सदैव हेल्प करणारी असेल. तर मित्रांनो, थोडक्यामध्ये अशा प्रकारे हे जो आहे तो नॉन टेक्निकलचा सिलेबस आहे, म्हणजे की तुम्हाला फक्त पासिंग. आणि एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो या परीक्षेमध्ये की तुम्हाला 120 जे गुण देण्यात आलेले आहेत 60 प्रश्नांसाठी
तर यानंतर जी तुम्हाला जी परीक्षा होणारी असेल जी की व्यावसायिक सिलेबससाठी असेल, त्या परीक्षेसाठी पात्र राहण्यासाठी तुम्हाला त्या परीक्षेमध्ये 45% पेक्षा अधिक गुण जे आहे ते घ्यावे लागणारे असतील, तरच तुम्ही पेपर सेकंडसाठी एलिजिबल असाल. सुरुवातीला तुमची फक्त एकच परीक्षा होणारी असेल ज्यामध्ये 60 प्रश्न असतील. त्यानंतर दुसरी परीक्षा जी आहे जी की व्यावसायिक संबंधित होणारी असेल, त्यासाठी मित्रांनो तुम्हाला पहिल्या परीक्षेमध्ये एकूण गुणापैकी 45% गुण तुम्हाला प्राप्त करणं गरजेचं आहे, तरच तुम्ही दुसऱ्या व्यावसायिक पेपरसाठी एलिजिबल असाल. नोटिफिकेशनमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. तर व्यावसायिक जी संबंधित परीक्षा आहे जी की तुमची संबंधित व्यवसाय अभ्यासक्रम म्हणजे की ट्रेड रिलेटेड तुम्हाला पेपर नंबर 1 क्वालिफाय केल्यानंतर 2 मध्ये तुम्ही एलिजिबल व्हाल. तर त्यानंतर पाहूया आपण आता जे की याचा सिलेबस काय असणार असेल, त्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. तर विषय काय आहे, तर संबंधित व्यवसाय अभ्यासक्रम. तुम्ही कोणत्याही ट्रेड रिलेटेड असाल ज्यामध्ये वायरमॅन असो किंवा फिटर असो किंवा इलेक्ट्रिशियन, तुम्ही कोणत्याही ट्रेड संबंधित असाल तर तुम्ही त्याच्या संबंधित तुम्हाला सिलेबस आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल आणि त्या सिलेबसनुसारच तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन जे आहे तुम्हाला बनवून देण्यात येईल मित्रांनो. संपूर्ण काही तुम्हाला संपूर्ण त्या ठिकाणी मिळणार असेल. त्यानंतर पाहूया माध्यम तुम्हाला दोन्ही भाषेमध्ये मराठी व इंग्रजी, पण मोस्टली जे आहे मित्रांनो इंग्रजीच मुले निवडतात. तर त्यानंतर पाहूया एकूण प्रश्नसंख्या 40 असणारी असेल, तर 40 जे आहे ती प्रश्नसंख्या आहे या ठिकाणी आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, एकूण जे आहे 80 याचे गुण होणारे असतील जे की 40 प्रश्नांचे आणि कालावधी तुम्हाला यासाठी 45 मिनिटे असणारा असेल. तर हे दोन्ही पेपर एका दिवशीच होणारे नाहीत मित्रांनो, हे दोन्ही पेपर वेगवेगळ्या दिवशी असणारे असतील. तुम्ही पेपर 1 क्वालिफाय केल्यानंतर त्याचा रिझल्ट लागल्यानंतर पुन्हा नंतर मग हा पेपर 2 जो आहे तो होणारा असेल. एका दिवशी दोन्ही पेपर जे मित्रांनो होणारे नसतील, हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. तर हा पेपर देखील तुमचा ऑनलाईनच असणारा असेल. या ठिकाणी सांगण्यात आलेल्या सिलेबसमध्ये की सिलेबस फॉर रिव्हेलियंट ट्रेड एक्सिस्टेड ऑन डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग DGT न्यू दिल्ली वेबसाईट. तर जे त्यांची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर या ट्रेड रिलेटेड जो सिलेबस आहे त्यामधलंच तुम्हाला परीक्षेमध्ये जे आहे ते विचारलं जाणार असेल. तर आता पाहूया की आपण निवड पद्धत जे फायनल सिलेक्शन असेल ते कोणत्या प्रकारचं असणार असेल. तर त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की सामायिक परीक्षा व व्यावसायिक चाचणीकरिता उपस्थित असलेले व एकूण गुण 200 गुणापैकी किमान 45% गुण म्हणजे की 90 प्राप्त केलेल्या उमेदवारांचे गुणवत्ता यादीकरता विचार करण्यात येईल. तर जे 120 गुण आहेत त्यापैकी तुम्हाला 45% गुण घ्यावे लागणार, तर तुम्हाला दुसऱ्या परीक्षेसाठी एलिजिबल व्हाल. आणि एकूण गुणापैकी म्हणजे की 200 गुणापैकी जर तुम्ही 45% गुण म्हणजे की 90 गुण जर प्राप्त केल्या तर तुम्हाला जे आहे निवड यादीकरता विचार करण्यात येणार असेल. आणि निवड यादीमध्ये देखील अशी प्रक्रिया मित्रांनो की जे समजा काही विद्यार्थ्यांना सेम मार्क्स वगैरे आलेले असतील तर त्यांचा देखील त्यांच्या एज्युकेशन लेवलवरून आणि जर कोण्या विद्यार्थ्याकडे काही स्पेशल सर्टिफिकेट असतील तर त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन जे आहे त्या ठिकाणी 100% असणार असेल. तर मित्रांनो त्यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा आहे नेगेटिव्ह मार्किंग आहे का नाही या परीक्षेला. तर मित्रांनो नेगेटिव्ह मार्किंग जे आहे या परीक्षेसंदर्भात जाहिरातीमध्ये काही सांगण्यात आलेलं नाही आहे नेगेटिव्ह मार्किंग आहे का नाही. तरी मित्रांनो आपण नेगेटिव्ह मार्किंग अशा प्रकारच्या परीक्षेमध्ये नसते, त्यामुळे मित्रांनो आपण नाही असं ग्राह्य धरून आपण आता चालणार आहोत. नेगेटिव्ह मार्किंग संदर्भात जी जाहिरात आहे त्यामध्ये काही स्पष्टपणे सांगण्यात आलेलं नाही, कुठेही मेन्शन करण्यात आलेलं नाही आहे. तर मित्रांनो अशी होती ही जी माहिती. या संदर्भात देखील अजून तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्सद्वारे कमेंट करा किंवा आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. टेलिग्राम ग्रुपद्वारे तुम्ही देखील आम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन विचारून त्या प्रश्नांचं समाधान मिळवू शकता. जर मित्रांनो तुम्हाला बॅच जॉईन करायचं असेल तर बॅच जॉईन करून घ्या आज मित्रांनो, जे की एकदम अफोर्डेबल प्राइसमध्ये आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना ते मित्रांनो महत्त्वाचं असणार असेल. ज्यामध्ये जे परीक्षा रिलेटेड आहे तेच तुम्हाला मिळणार असेल. जे नोट्स असतील किंवा क्वेश्चन असतील किंवा टेस्ट सिरीज असतील संपूर्ण तुम्हाला ते प्रोव्हाइड केलं जाईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना फ्रीची तयारी आजपासून करायची आहे ते विद्यार्थी आजपासून देखील लागू शकतात. आपल्या वेबसाईटवर जे आहे ऑलरेडी संपूर्ण मटेरियल अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे या परीक्षा रिगार्डिंग. तर भेटूया आपण मित्रांनो व्हिडिओच्या नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे मित्रांसोबत शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.